दिनांक 3/6/25 रोजी दुपारी पाऊण ते 1:30 वाजताच्या दरम्यान जे आपली फिर्यादी आहे पवन सुरेश नरांजे, राहणार रामेश्वरी, वय 38 वर्ष, अजनी, हे कॅश पिकअपचं काम करतात। ते त्यांचं गेटवे हॉस्पिटल इथून कॅश घेतलेली होती त्यांनी आणि ते बँकमध्ये जमा करण्याकरता जात होते। तर ते जाताना जे अभ्यंकर रोड आहे, पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अभ्यंकर रोड या रस्त्याने जात असताना जे 2 अज्ञात इस्माने त्यावेळी एक चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडनं बॅग हिसकावून घेतली आणि त्यांचे पैसे घेऊन पळून गेले होते। आम्हाला जशी कंप्लेंट आली, आम्ही घटनास्थळी पोहोचलो। सर्व वरिष्ठ माननीय रिजन साहेब दाभाडे, माननीय रिजन दाभाडे साहेब, DCP मधले साहेब, ACP नंदनवार साहेब सगळे पोहोचले। आम्ही सर्व त्या घटनास्थळाची पाहणी केली आणि आमच्या टीमनी तत्काळ आम्ही ॲक्टिव्ह करून टीमला आम्ही हे केलं होतं। माननीय CP सर यांचे पण आदेश, जॉईंट CP साहेब यांचे पण आदेशांनी आम्ही तत्काळ तपासाला सुरुवात केलेली होती आणि आमच्या टीमनी अवघ्या 15 तासामध्ये 100च्या वर CCTV फुटेज चेक केले आणि ते CCTV टीम आम्ही डिवाईड करून आणि CCTV फुटेज चेक केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जो एक आरोपी आम्हाला मिळाला। आम्ही पुन्हा आमचे सोर्स ॲक्टिव्ह केले आणि त्या सोर्सच्या माध्यमातून आम्हाला तो पहिला आरोपी, त्याचं नाव होतं तुषार उर्फ धर्मा रणजित मेश्राम, वय 20 वर्ष, राहणार फुटाळा वस्ती, पोलीस स्टेशन अंबाझरी, यास आम्ही ताब्यात घेतलं। त्याला डिटेल चौकशी केली। त्याला विचारपूसमध्ये आम्हाला हे लक्षात आलं की त्याच्यासोबत समीर विजय कावळे, वय 22 वर्ष, राहणार आदिवासी नगर, गोरेवाडा रोड, गिट्टी खदान, हा त्याच्यासोबत होता आणि त्यांनी त्यांच्याजवळची त्याची जी 2 व्हीलर आहे ती वापरलेली होती। आपला चाकू वापरलेला होता, मोबाईलचा वापर झालेला होता। मग तुषारच्या सांगण्यावरून, तुषारच्या ह्याच्यावरून आणखी CCTV फुटेज आणि बाकीच्या एव्हिडन्सवरनं आम्ही समीरला ताब्यात घेतलं। त्याला विचारपूस केली की तू कसं काय ती म्हणजे हे केली, टिपशिवाय होऊ शकत नाही हे। तर आम्ही अधिक तपासामध्ये गेल्यामुळे आम्हाला लक्षात आलं आणि आम्हाला तपासात निष्पन्न झालं की जो अमन दादाराव तोडसाम आहे, वय 24 वर्ष, बिरसा मुंडा, फुटाळा जुनी वस्ती, पोलीस ठाणे अंबाझरी, इथेच तो राहतो, तुषार मेश्रामच्या घराजवळच। तर यांनी हा गेटवेल हॉस्पिटल येथे मेडिकलमध्ये काम करतो। यांनी समीरला टीप दिलेली होती की रोज या वेळी इथनं अशी कॅश जाते आणि म्हणून मग समीर आणि तुषार या दोघांनी मिळून ही घटना हे केलेली होती। 1 मिनिट। आम्ही ह्या तिघांनाही असं ताब्यात घेतलेलं आहे। त्यांच्याकडून वेपन जप्ती केलेली आहे, गुन्ह्यात वापरलेली गाडी जप्त केलेली आहे आणि मोबाईलसुद्धा आम्ही जप्त केलेले आहे आणि आमची जवळपास 30,000 रुपयाची रिकव्हरी सध्या झालेली आहे। पुढे तपासात आणखी तपास चालू आहे। तर यापूर्वीचे 2 गुन्हे आहेत, तुषार मेश्राम आणि अमन तोडसाम, या दोघांवर पूर्वीचे कुठलेही गुन्हे नाही आहेत। यांना पैसे पाहिजे होते, बाकीचे म्हणजे व्यसन आणि जुगार, गांजा यासाठी हे लोक चोऱ्या करण्याचा त्यांचा उद्देश होता।